गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल एक्सप्लोर विथ सनप्रिया. आज गुजरात सिरीजचा डे 2 आहे. आज आपण एक्सप्लोर करणार आहोत दीव. काल 950 किलोमीटर ट्रॅव्हल करून फ्रॉम पुणे वाकड टू दीव येऊन आपण स्टे केलो आहे. स्टे ऑप्शन छान होता, प्रॉपर रेस्ट झाली आहे. आज आपण टोटल दिवसभरात दीव एक्सप्लोर करणार आहोत. आता पहिला व्हिजिट आपल्याला गंगेश्वर महादेव टेम्पल आपण व्हिजिट करणार आहोत. त्यानंतर दीव फोर्ट असू देत, त्यानंतर केव्ज, नंतर मस्ट व्हिजिट प्लेसेस, नंतर नागावा बीच आणि INS कोकरी मेमोरियल आणि म्युझियम हे मस्ट आणि हॉट प्लेसेस आपण एक्सप्लोर करणार आहोत. त्यामुळं स्टे ट्यून. चला तर मग हे प्लेसेस एक्सप्लोर करूयात. आता आम्ही हॉटेल शेजारीच अमृतम चाय इथे चहा घेण्यासाठी थांबलोय. म्हटलं सकाळची सुरुवात चहानेच करू आणि आता गरमागरम चहा घेतोय. आता चहा झाला की इथून आम्ही आजचा जो पहिला स्पॉट असणार आहे गंगेश्वर महादेव टेम्पल, तर चहा संपून आम्ही तिकडे निघतोय आणि पुढचा प्रवास तुम्हाला दाखवतो. वेलकम टू दीव. रस्त्यावर जास्त ट्रॅफिक दिसत नाहीये. रोड कंडिशन पण खूप छान आहे. रोड स्मूथ आहेत. कोस्टल रोड आहे. एका साईडला समुद्र आहे आणि एका साईडला जमीन. निसर्ग पण खूप छान दिसतंय. थंड असं सकाळचं मॉर्निंग वाईब आहेत आणि आपण चाललो सरळ थेट गंगेश्वर महादेव टेम्पलकडे. ओके भाई, ये बस एक ही प्लेस के लिए है. 50 रुपये पार्किंग फी आहे. तर आपण दीवमधील श्री गंगेश्वर महादेव टेम्पल ह्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. चला तर मग दर्शन करूयात. मंडळी, आता आपण आलोय दीव मधल्या खूप प्रसिद्ध व पवित्र जागी म्हणजेच गंगेश्वर महादेव टेम्पलला. तुम्ही बघू शकता, एकदम समुद्र किनाऱ्याजवळच हे मंदिर आहे आणि लोकेशन बघितल्यावर एक वेगळीच शांतता मिळते. इथली सगळ्यात खास गोष्ट म्हणजे समुद्राच्या पाण्यात उभे असलेले हे 5 शिवलिंग. लोककथेनुसार पांडवांनी त्यांच्या वनवासाच्या काळात इथे येऊन भगवान शिवाची उपासना केली होती आणि ही 5 शिवलिंगे स्थापन केली असे मानले जाते. ही 5 शिवलिंगे 5 पांडवांचं प्रतीक मानलं जातं. इथला सगळ्यात सुंदर मोमेंट कोणता आहे माहितीये? जेव्हा समुद्राच्या लाटा येतात आणि त्या शिवलिंगाला स्पर्श करतात, असं वाटतं जणू निसर्ग स्वतः अभिषेक करतोय शिवाला. असं खरंच निसर्ग ग्रेट आहे. हे पाहिल्यावर खरंच शांत व दिव्य वाटतं एकदम. आजूबाजूला फक्त समुद्राचा आवाज, हलकासा शांत वारा आणि घंटांचा मंद आवाज. इथे आल्यावर खरोखर मन एकदम शांत होतं. जर तुम्ही दीवला आलात किंवा सोमनाथला आलात तर हे मंदिर नक्की व्हिजिट करा. काही वेळ शांत बसून आम्ही इथली डिवाइन एनर्जी फील करून आता आम्ही निघणार आहोत पुढच्या डेस्टिनेशनला. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. तर आपण गंगेश्वर महादेव टेम्पलचं दर्शन घेऊन दीव फूडला जातोय. त्या मिडलमध्येच ब्रेकफास्टसाठी आम्ही थांबलोय. ते शिव रेस्टॉरंट म्हणून आहे, एकदम कोस्टली एरिया जवळच आहे. तर आपण इडली, मेंदू वडा आणि सँडविच हे मागवलेलं आहे. चला तर मग टेस्ट करूयात. आमचा मित्र ऑलरेडी सुरू केला आहे. नमस्कार मित्रांनो, तर आपण आता दीव फोर्टला आलो आहे. पाठीमागे बघू शकता, फोर्टजवळ आलो आहे आपण. गाडी पार्क केली आहे. हे फोर्ट पोर्तुगीजांनी बांधलं आहे 16व्या शतकात. तर हे फोर्ट आपण एक्सप्लोर करणार आहोत. दीव हे एक व्यापारासाठी खूप महत्त्वाचं बंदर होतं आणि पूर्ण व्यापारावरती स्वतःचं एक वर्चस्व निर्माण करण्यासाठी त्यांनी हा फोर्ट बांधलेला आहे आणि ते फोर्ट आपण एक्सप्लोर करणार आहोत. आणि ह्या फोर्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला एंट्री फी आहे. अडल्टसाठी 100 रुपये पर पर्सन असं तिकीट आहे. जर चाइल्ड असेल तर 3 ते 15 दरम्यान तर
₹75 तिकीट आहे आणि इन केस सर फॉरेनवाले असतील तर त्यांना ₹200 पर पर्सन तिकीट आहे. चला तर मग आपण हे फोर्ट एक्सप्लोर करूयात. तर आता आम्ही फोर्टच्या आतमध्ये आलो. आत येताच एकदम हिस्टॉरिकल वाईब येते. पोर्तुगीजांना इथे दीवमध्ये आपला मजबूत ताबा हवा होता, कारण दीववर कंट्रोल म्हणजे पूर्ण समुद्रावरील व्यापारावर कंट्रोल असं समीकरण होतं. हा फोर्ट तिन्ही बाजूनी समुद्राने वेढलेला आहे. भिंती बघा, खूप जाड व उंच आहेत. त्या काळात तोफांचा मारा सहन करण्यासाठी असं मजबूत बांधकाम केलं जायचं. तर दीव फोर्टमध्ये ई रिक्षाची अवेलेबिलिटी आहे. पर पर्सन ₹50. तर फोर्टच्या आतमध्ये जाऊन त्यांनी सोडणार. पूर्ण किल्ला तुम्हाला एक्सप्लोर करायचा आहे. नंतर नाही येताना त्या पॉईंटवरून परत पिक करतील आणि इथं गेटला येऊन सोडतील. इकडे तुम्हाला तोफा दिसतायत. या तोफा समुद्राच्या दिशेने ठेवलेले दिसतात. समुद्रातून एखादा शत्रू आला की लगेच हल्ला. ही तोफ अशा कडक उन्हात पण थंड आहे. पंचधातूंनी बनवलेली आहे. या फोर्टमध्ये वॉच टॉवर आणि लाईट हाऊस पण आहेत. त्या काळात लाईट हाऊस खूप महत्त्वाचा होता. समुद्रात असणाऱ्या जहाजांना किनाऱ्याची दिशा दाखवण्यासाठी सिग्नल पॉइंट म्हणून वापरला जात असे. तर तुम्ही बघू शकता लाईट हाऊस आहे इथं. आणि लाईट हाऊसचा मेन पर्पज असा होता की जहाजांना दिशादर्शक म्हणजे ह्या पोर्टवरती येण्यासाठीचा मार्ग दाखवणारा हा लाईट हाऊस त्या ठिकाणी होता. तर आता आपण बघू शकतोय फोर्टच्या तिन्ही बाजूला समुद्र आहे. जे एकदम समुद्राच्या किनारीच हे फोर्ट त्यांनी बांधलेलं आहे आणि एका बाजूस आहे जमीन. तर ह्या जमिनीच्या बाजूने कोणी हल्ला करू नये यासाठी खंदक त्यांनी केलेलं आहे. बघू शकता जे त्यावेळेचं कन्स्ट्रक्शन आहे, पण फोर्टचं संरक्षण करण्यासाठी किंवा सेफ्टीसाठी हा खंदक त्यांनी तयार केलेला आहे. चालत चालत आपण एकदम वर आलो आहोत आणि व्ह्यू खरंच एकदम हेवी आहे. समोर निळाशार समुद्र, लांबवर हॉरिझॉन आणि थंड वारा. काही क्षण आम्ही इथे थांबणार आहोत. इतिहास आणि निसर्ग इथे एकत्र अनुभवायला मिळतं. दुपारची 1 वाजता आम्ही 11 वाजता फोर्टवरती आलो होतो. मग 2 तास लागले आम्हाला एक्सप्लोर करण्यासाठी. किल्ला मोठा आहे, त्याला ऑलमोस्ट 2 तास तर लागतात. आणि फोर्ट छान आहे, मस्ट विजिट आहे. आणि जर तुम्हाला विजिट करायचं असेल ह्या उन्हाळ्यामध्ये तर तुम्ही अर्ली मॉर्निंगचं टायमिंग तुम्ही प्रेफर करू शकता किंवा इव्हिनिंगचा. कारण दुपारी इथं खूप दगदग होतं, ऊन जास्ती आणि आता ऊन वाढेल मार्च एप्रिल मेमध्ये. इतक्या वर्षांपूर्वी बांधलेला हा किल्ला आजही इतका स्ट्रॉंग उभा आहे हे बघूनच रिस्पेक्ट वाटतो. इतिहास, आर्किटेक्चर, समुद्र सगळंच एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. जर तुम्ही दीव प्लॅन करत असाल तर हा फोर्ट नक्की व्हिजिट करा. तुमच्या लिस्टमध्ये नक्की ॲड करा. दीव फोर्ट बघून आम्ही INS कुकरी म्युझियमकडे निघालो आणि तिथं पोहोचल्यानंतर कळालं की म्युझियमचं काहीतरी काम सुरू आहे आणि संध्याकाळी 4पर्यंत हे म्युझियम बंद असणार आहे. दुपारची वेळ झाली होती आणि सगळ्यांना भूक पण लागली होती. त्यामुळे आम्ही असं ठरवलं की जवळच्या रेस्टॉरंटमध्ये जायचं आणि जेवण करायचं. तर आता आम्ही लंचसाठी इथं थांबलोय. लंच करून पुढचा जो पॉईंट आहे तो आम्ही एक्सप्लोर करणार. दुपारचे 2 वाजलेत तर आपण INS कुकरीजवळच एक प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे. आपण हा फूड लँड म्हणून एक प्युअर प्रॉपर व्हेज रेस्टॉरंट आहे. तर त्या ठिकाणी आलो आहे. नाश्ता लेट झाल्यामुळं एवढं भूक नाही आहे, त्यामुळे आज राईससाठी मागवलो आहे व्हेज बिर्याणी, त्यासोबत रायता. जेवण करून आता आम्ही निघालो आहे सेंट पॉल चर्च या ठिकाणी. तर मंडळी आपण आलो आहे सेंट पॉल चर्च. दीवमधलं एक फेमस चर्च आहे, ऐतिहासिक चर्च आहे, जे की पोर्तुगाल काळामध्ये बांधलं चर्च आहे. हे जे चर्च आहे ते व्हाईट स्ट्रक्चरमध्ये आणि बॅरॉक स्टाईलमध्ये हे चर्च आहे. चला तर मग आपण एक्सप्लोर करूयात.
हे चर्च पोर्तुगीजांच्या काळात साधारण 1601 च्या सुमारास बांधलं गेलं आणि ते सेंट पॉल यांना समर्पित आहे. या चर्चची बाहेरची पांढरी कोरीव रचना खूप सुंदर दिसते, पण आत आल्यावर जी रचना दिसते ती अजूनच खास आहे. आत संपूर्ण लाकडावर केलेलं बारकाईनं कोरीव काम दिसतं. मुख्य वेदी खूप भव्य आहे आणि त्यावर सजावट केलेली आहे. वेदीच्या आजूबाजूला मूर्ती आणि नाजूक डिझाईन्स केलेलं लाकडी काम दिसतं. छत आणि भिंतीवरही सुंदर नक्षीकाम आहे. 400हून जास्त वर्ष जुना इतिहास असलेलं हे चर्च आजही तितकंच भव्य आणि सुंदर उभं आहे. दीवला आलात तर हे ठिकाण नक्की पाहण्यासारखं आहे. आता आपण निघालोय INS खुकरी मेमोरियल कडे. हे मेमोरियल एका छोट्या टेकडीवरती आहे. तर आपण आता INS खुकरी मेमोरियल ह्या ठिकाणी आलोय. इथं ई रिक्षाची पण सोय आहे. पर पर्सन 50 रुपये. तर वरपर्यंत ती गाडी तुम्हाला घेऊन जाईल, पण आम्ही आता चालत जायचं प्रेफर केलोय. लेट्स सी. तर आपण आता आलोय INS खुकरी मेमोरियल या ठिकाणी. आता आपण बघू शकतोय जे युद्धनौका INS खुकरी 1971च्या युद्धामध्ये वापरली गेली होती. पाकिस्तानच्या पाणबुडीने अचानक आपल्या युद्धनौकेवरती हल्ला केला आणि आपली जहाज जे INS खुकरी पाण्यात बुडाली. खूप सारे आपले नौदलाचे सैनिक शहीद झाले होते. 194 ऑलमोस्ट आपले सैनिक किंवा कॅप्टन ऑफिसर्स सगळे त्यामध्ये जहाजासोबत बुडाले होते. त्या सर्वांचं शहीद सैनिकांचं नाव, ऑफिसरांचं नाव ह्या ठिकाणी त्यांनी ऑलरेडी लावलेले आहेत, आपण बघू शकतोय. आणि त्या युद्धनौकेचं एक प्रतिकृतीसुद्धा त्यांनी आत तयार केली आहे. त्या युद्धाचं जे सिरीज आहे F-149 ते पण आत आपण क्लिअरली बघू शकतोय. आणि ते बघून आपल्याला कळतं की किती हे ह्यूज होतं. आणि हे आपलं प्राईड आहे, कारण देशाचं प्राईड जे नेव्ही, आर्मी आणि एअरफोर्सवरती डिपेंड आहे. आणि हा प्लेस त्यांनी खूप छान सजवलेला आहे, डेकोरेट केलेला आहे. आणि एन्व्हायरमेंट बघू शकतो आपण, एकदम समुद्राच्या ठिकाणी हे प्लेस एक्सप्लोअर केलेले आहेत त्यांनी. आणि इथनं आपल्याला संध्याकाळच्या वेळेमध्ये खूप छान असा सनसेट व्ह्यू पॉईंटसुद्धा आपल्याला भेटू शकतो. इव्हनिंगच्या टायमात आलं तर बघू शकता तुम्ही, एकदम असं क्लिअर व्ह्यू, ओपन टू एअर असा हा व्ह्यू आहे. अथांग समुद्र आपल्यासमोर पसरलेला दिसतोय आणि त्याच समुद्राकडेलाच हा INS खुकरीचा मेमोरियल हा पॉईंट त्यांनी बनवलेला आहे. खूप छान असा आहे, मस्ट विजिट प्लेस आहे. जर तुम्ही दीवमध्ये आलात तर नक्की हे प्लेस व्हिजिट करा. जय हिंद. INS खुकरी मेमोरियल करून आता आपण निघतोय INS खुकरी म्युझियमकडे, जे की मोजून 1 ते 2 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. माझा जो मस्ट व्हिजिट प्लेस आहे तो आहे तो खुकरी वेसल म्युझियम. तर ह्या ठिकाणी आपण आलो आहे. इथे एंट्री फी 100 रुपये पर पर्सन आहे अडल्टसाठी. आणि आता हे म्युझियम एक्सप्लोअर करणार आहे. जसं आपण INS खुकरीचं जसं हिस्ट्री मागाशी आपण जाणून घेतलो त्याप्रमाणे सेम आहे, पण ॲक्च्युली वेसलमध्ये काय असतं, कसं ॲक्च्युली वेसल फंक्शनिंग करतं, आपले जे सोल्जर्स असतात ते कसे सर्वाईव्ह करतात, टोटली जो INS खुकरीचं जे काही वेसलचं जे आर्किटेक्ट असेल इंटरनल ते आपल्याला बघायला ॲक्च्युअल मिळणार आहे. डेमो आहेत आतमध्ये, आपण बघूयात आणि एक्सप्लोअर करूयात. चला तर माझ्यासोबत या. INS खुकरीबद्दल एक छान असं वाक्य आणि ठिकाणी लिहिले आहेत, बल, साहस, जोश और दम, खुकरी नाही किसी से कम. आता आपण आलोय INS खुकरी म्युझियममध्ये. खरं म्हणजे हे फक्त एक टुरिस्ट प्लेस नाहीये, हे आपल्या नौदलाच्या शौर्याची आणि बलिदानाची आठवण आहे. आत म्युझियममध्ये त्या काळाशी संबंधित माहिती, फोटोज, डॉक्युमेंट्स आणि नेव्हल हिस्ट्री बघायला मिळते. इथे त्या काळाशी संबंधित खूप माहिती व आर्टिफॅक्ट्स आहेत. वॉर स्ट्रॅटेजीज, फोटोग्राफ्स, डॉक्युमेंट्स, युनिफॉर्म्स सगळं पाहून त्या काळातील नौदलाची आणि त्यांच्या शौर्याची कल्पना येते. इथे वॉकिंग करताना प्रत्येक डिस्प्ले आपल्याला त्या युद्धाच्या क्षणात घेऊन जातो. फक्त हिस्टॉरिकल फॅक्ट्स नाहीत, तर शौर्य, देशभक्ती आणि त्याग या सर्वाची एनर्जी इथे फील होते. खरंच डे 2 दीवमधला सगळ्यात रिस्पेक्टफुल आणि इमोशनल मुमेंट आहे हा. दीवला आलात तर हे INS खुकरी म्युझियम आणि मेमोरियल न विसरता नक्की व्हिजिट करा. आता म्युझियम बघून बाहेर आलोय आम्ही.
ते सगळे फोटोग्राफ्स, हिस्ट्री, स्टोरीज पाहिल्यावर समजतं की आपल्या सैनिकांनी किती मोठं सॅक्रिफाईस केलंय. आपण आज इतक्या फ्रीली प्रवास करतोय, एन्जॉय करतोय, त्यामागे खूप जणांचं निस्वार्थ बलिदान आहे हे खरंच. हे म्युझियम फक्त इन्फॉर्मेशन देणारं प्लेस नाहीये, तर इन्स्पिरेशन देणारा अनुभव आहे. येथून बाहेर पडताना मनात एकच भावना आहे, रिस्पेक्ट आणि ग्रॅटिट्यूड. मित्रांनो, दीवमध्ये आज दिवसाची सुरुवात आपण गंगेश्वर महादेव टेम्पल विजिटपासून केलं होतं. त्यानंतर दीव फोर्ट बघितला. त्यानंतर जेवण करून INS खुकरी म्युझियम आणि मेमोरियल हे दोन्ही प्लेसेस बघितले. आणि त्यानंतर संध्याकाळी 6 वाजलेत. आता आम्ही आलो आहे नागावा बीच, जे की मोस्ट फेमस बीच आहे दीवमध्ये. आता बघू शकता तुम्ही लोकांची गर्दी. इथं खूप सारे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज अवेलेबल आहेत. लोक एन्जॉय करतायत. चला तर आपण पण बीच एन्जॉय करूया. नागाव बीचवरती आम्ही थोडा वेळ थांबलो आणि सनसेट सुद्धा इथून आम्ही एन्जॉय केलो. आता आम्ही इथून निघतोय सोमनाथसाठी, जे की 80 किलोमीटर आहे. तर आता आपण सोमनाथमध्ये पोहोचलो आहे आणि हॉटेल कैलास येथे चेक इन केलं आहे. रूम्स एकदम नीट आणि क्लीन आहेत आणि सगळ्यात खास म्हणजे रूम अगदी बॅक साईडला आहे मंदिराच्या, जे की फक्त 500 ते 700 मीटरवरतीच आहे. म्हणून लोकेशन पण खूप कन्व्हिनियंट आहे. आजचा प्रवास थोडासा मोठा झाला आहे, त्यामुळे आज आम्ही इथेच थोडासा रेस्ट घेणार आहोत. आजचा दिवस आम्ही इथे संपवतो. उद्या आम्ही सोमनाथ ज्योतिर्लिंगचं दर्शन करणार आहोत. तसेच जे नियर बाय प्लेसेस आहेत तेही आम्ही एक्सप्लोर करणार आहोत. सो स्टे ट्यून्ड.